कर्नाटका गुलबर्गा शहर के मसाफात में मौजूद कोटनूर डी में कल रात के अंधेरे में डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर के पुतले के साथ बेहुरमती की गई। इसको लेकर मुकामी दलित लोगों ने गुलबर्गा के सेंट्रल बस स्टैंड के रूबरू तिम्बापुरी सर्कल पर, हीरापुर सर्कल पर और राम मंदिर सर्कल पर ट्रैफिक को जाम करते हुए अपने गमो गुस्से का इजहार किया। मीडिया के नुमाइंदों से बात करते हुए उन्होंने मुतालबा किया कि जल्द से जल्द शरपसंदों को पकड़कर जेल की सलाखों के पीछे डाला जाए। मुकामी हुक्काम और कर्नाटका की कांग्रेस हुकूमत से मुतालबा किया कि अगर इस मामले को जल्द से नहीं निपटाया गया तो बड़े पैमाने पर एहतजाज मुनज़्ज़म किया जाएगा। मुकामी पुलिस के लापरवाही को लेकर उनके खिलाफ भी नारेबाजी की गई। हीरापुर सर्कल पर इंस्पेक्टर ने आकर शरपसंदों को जल्द से जल्द पकड़ने का यकीन दिलाया। गुलबर्गा की डिप्टी कमिश्नर फौजिया तरन्नुम साहिबा ने भी शरपसंदों को जल्द से जल्द पकड़कर सजा दिलवाने का यकीन दिया। गुलबर्गा नॉर्थ की एमएलए कनीस फातिमा साहिबा ने इस हादसे को लेकर अफसोस का इजहार किया। ब्यूरो रिपोर्ट, अतराफ टीवी उर्दू न्यूज।
नहीं पकड़े कलबुर्गी में, हम पूरी कर्नाटका बंद करते हैं। आपको चेतावनी दे रहे हैं, हम समझ लो कांग्रेस को मोदी सरकार और केंद्र की सरकार ये भड़वे की सरकार है। ये हम कल पूरी भारत देश रामनवमी और स्थापना के लिए हम भी साथ दिए, SC दलित पूरे जने मिलकर हम रामनवमी को सपोर्ट करें। फिर भी आज कलबुर्गी जिले में ये हादसा होता है तो ये कितना बेवकूफी है। ये कांग्रेस सरकार को चेतावनी देते हैं जल्द से जल्द, और कलबुर्गी DC को भी हम एचरिका देते हैं। ये कौन आरोपी है उनको बंधना करना है, उनके ऊपर केस करना है, उनके और घर मकान पूरे जब्त करना है। ये आरोपी को ठीक 24 घंटे में अरेस्ट करना है। ನೋಡಿ, ಭಾರತ ದೇಶದ ಒಂದು ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್. ಯಾಕಂದರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ರ ಸಂವಿಧಾನದಿಂದ ನಮ್ಮ ದೇಶ ನಡೀತಾ ಇದೆ. ಯಾವುದೇ ದೇವರು ಅವರ ಇದರಿಂದ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಆ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ಮಾಡಿರುವಂಥ ಒಂದು ತಪ್ಪು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವ್ರಿಗೆ ಬಂಧಿಸಬೇಕು, ಅವರು ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕಣ್ಮುಚ್ಕೊಂಡು ಕೂತಿದ್ದೇನು, ನಿನ್ನೆ ಏನೋ ಮಾಡೋದು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಕೊಡಬೇಕಿತ್ತು. ಅದು ವೈಫಲ್ಯತೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದಲ್ಲಿ ಎದ್ದು ಕಾಣ್ತದೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಥರ ಗುಂಡಾರಾಜ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಇವರು ಇಂಥ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳನ್ನು ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡಲೇಬೇಕು. ಕೊಡದೇ ಇದ್ದರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕಲಬುರಗಿ ಬಂದಾಗುತ್ತೆ, ರಾಜ್ಯ ಅಂತ ಹೋರಾಟ ನಡೀತೆ. ಮತ್ತು ಆ ಮಾಡಿರುವಂಥ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳನ್ನು ಕೂಡಲೇ ಬಂಧಿಸಿ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕೈಗೊಳ್ತೀರಿ. ನಮ್ಗೆ ಹೊಸ ಮಂತ್ರಿ ನಮ್ಗೆ ಅಭ್ಯರ್ಥಿ ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿದ್ದು ಯಾರವರಿಗೆ ಆರೋಪ ಮಾಡಿರಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು. ಬೇಡಿಕೆ ಮತ್ತು ಅವನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು. ಅವನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಎಲ್ಲ ಆಗ್ಬೇಕು ಸರ್. ಎಲ್ಲರೂ ನೀವು ಒಬ್ಬರೇ ಕಮಾಂಡಿಂಗ್ ಸರ್, ನೀವು ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ನೀವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಆಜ್ಞೆ ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡೋದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ಬಿಕಾಸ್ ಇದು ಕೊಟ್ಟದ್ದು ಯಾರು ಸರ್? ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್. 1000 ಮಂದಿ ಇದ್ರು ಕೊಟ್ಟರೆ ನೀವು ಒಬ್ಬರೇ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಸಣ್ಣ ಕೊಟ್ಟದ್ದು ನಿಮ್ಗೆ. ನಿಮ್ಮ ಡ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಅವಮಾನ ಮಾಡೋದು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಇವತ್ತು ಮಾಡ್ಯಾರಂತಕ್ಕಂಥ ಅವಮಾನ, ಅದು ನಿಮ್ಮ ಡ್ರೆಸ್ಸಿಗೂ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅವಮಾನ. ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ಅದು ಅವ್ರಿಗೆ ಮಾಡಿರೋಂಥ ಮೂರ್ತಿಗಿಂತ ನಮ್ಗೆ ಅದು ಬೇರೆ ಅಪೇಕ್ಷೆ ಇರಬೇಕು ಸರ್. ಮೊದಲು ಅವನಿಗೆ ನಮ್ಮ ಮನವಿ ನಿಮ್ಗೆ ಒಂದೇ ಇದು ಏನಂತಕ್ಕಂಥ ಅವನಿಗೆ ಸ್ಪಾಟ್ ತರಬೇಕು, ಎನ್ಕೌಂಟರ್ ಮಾಡಬೇಕು. ನೀವು ಉಳಿದಾಗ ನಮ್ಮ ಅವಮಾನ ಅಂತ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಟೋಟಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲಾದ್ಯಂತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ತೀವಿ. ಅಲ್ಲ ಅವರು
ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಈಗ ಅವ್ರದ್ದೇನೆಲ್ಲ ಬೇಡಿಕೆ ಅವ್ರು ಹೇಳಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಾತಿನಲ್ಲಿ ಇದಾಗೋದು ನಾವೇನಂತೆ ಅವ್ರು ಏನೋ ಅವ್ರ ಬೇಡಿಕೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಪಾಪ ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಒಂಥರ ಕಳೆಯೋದು ಅದಕ್ಕೆ ನಮ್ದು अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सबको नमस्ते। मुझे आज बड़ी तकलीफ हुई है इस बात की कि कुटनूर में जो वाक़या पेश आया है उसके लिए, क्योंकि जो हमको तो चाहिए कि जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का शुक्रिया अदा करना चाहिए हमको। उन्होंने इतना अच्छा हमको संविधान दिया है, उन्होंने इतने अच्छे काम किए हैं और उनके साथ ये बदतमीजी की जाती है तो शर्म की बात है। जो जिस किसी ने भी ये काम किया है उसको सख्त से सख्त सजा मिलनी चाहिए और ताकि आइंदा लोग ऐसी हरकत ना करें। मैं कल पुलिस कमिश्नर साहब से भी बात की हूँ कि अरेस्ट करके लोगों को सख्त से सख्त सजा दें और मैं तमाम गुलबर्गा वालों से अपील करती हूँ कि पीस मेंटेन करें। मुझे पता है आप लोगों को कितनी तकलीफ हुई है, फिर भी आप लोग पीस मेंटेन कीजिए। जो कल्प्रिट है उसको सख्त से सख्त सजा मिलेगी। अतराफ टीवी, हर बात सच के साथ।